हॅलो 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 नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या ट्रू क्राईम सिरीजमधल्या एपिसोड 3मध्ये. विचार करा, तुम्ही तुमच्या परिवारासोबत, तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत कुठेतरी बाहेर जेवायचा एक प्लॅन बनवता. म्हणजे तुमचा बर्थडे आहे किंवा काही ॲनिव्हर्सरी वगैरे आहे, ओकेशन आहे काहीतरी, आणि तुम्ही बाहेर जेवायचा प्लॅन करता. तुम्ही तुमच्या एरियामधला सर्वात बेस्ट रेस्टॉरंट, सर्वात बेस्ट धाबा निवडता आणि तिथे तुम्ही तुमच्या आईवडिलांना घेऊन जेवायला जाता. आणि तिथे जेवायला गेल्यावर तिथे पोलीस वगैरे येतात, सर्व तपासणी करतात त्या ढाब्याची आणि सर्व इन्व्हेस्टिगेशन सुरू होते. आणि त्या ढाब्याच्या किचनमध्ये जिथे तुमचं जेवण बनत असतं, त्या किचनमधल्या फ्रीजमध्ये एका बाईचं मृतदेह आढळतं. तुम्हाला कसं वाटेल? तर आजची ही जी ट्रू क्राईम स्टोरी आहे ती तशीच काहीतरी आहे. ही घटना निकी यादवसोबत झाली होती. निकी यादव ही हरियाणामधील एक रहिवासी होती. तिने तिचं 12वीपर्यंतचं पूर्ण शिक्षण हरियाणामध्ये केलं. 2018मध्ये तिने तिची 12वी पास केली. पण तिचे स्वप्न खूप मोठे होते. तिला डॉक्टर बनायचं होतं आणि त्याचकरिता, त्याच्या अभ्यासाकरिता ती दिल्ली उत्तम नगरला शिफ्ट झाली. कारण ते नीट वगैरेची प्रिपरेशन करायला ती उत्तम नगरला शिफ्ट झाली. निकी ही खूप जास्त हुशार स्टुडंट होती. तिचा अभ्यासावर खूप जास्त फोकस होता. त्यामुळे तिने जास्त मित्रही नव्हते बनवले. तिचा पूर्ण फोकस होता ते तिच्या नीट प्रिपरेशनवर. तिला काही करून नीटमध्ये खूप चांगले मार्क मिळवायचे होते आणि तिला बेस्ट मेडिकल कॉलेज मिळवायचा होता. त्यामुळे तिचे जास्त मित्र नव्हते. ती जास्त कोणासोबत सोशल नाही व्हायची. तिने दिल्ली उत्तम नगरला एक छोटीशी खोली भाड्याने घेतली होती, जिथे ती राहत होती आणि ती तिचा अभ्यास करत होती. तिचं रोजचं काम हेच होतं की घर ते कोचिंग सेंटर, अभ्यास, परत घरी, परत कोचिंग सेंटर, तेवढंच फक्त. आणि त्याच्यासाठी ती पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करायची. ती बसने ट्रॅव्हल करायची. आणि तिथेच बसमध्येच तिची भेट झाली साहिल खेलोडशी. हा नजफगडमधला रहिवासी होता. तो तिथे राहायचा आणि हा निकीपेक्षा 3 वर्ष मोठा होता. साहिल एका बिझनेस फॅमिलीमधून बिलॉंग करत होता. त्याच्या वडिलांचे खूप सारे बिझनेसेस होते आणि त्याच्या वडिलांनी त्याच्या नावावर त्यांची एक जमीन केली होती आणि त्यांचा नजफगडमधला एक ढाबा त्यांनी साहिलच्या नावावर केला होता. साहिल सुद्धा दिल्लीला राहत होता त्याचे SSC प्रिपरेशन करिता. तो तिथे अभ्यास करायचा आणि त्याचं घरही निकीच्या जवळपासच होतं. कोइन्सिडेंटली साहिल आणि निकी हे सेम बसने ट्रॅव्हल करायचे. म्हणजे जेव्हा त्यांच्या कोचिंग सेंटरला जायचे ते दोघे एकाच बसने ट्रॅव्हल करायचे आणि तिथेच त्यांची एक दुसऱ्याशी भेट झाली. हळूहळू त्यांच्यात बोलणं सुरू झालं. काही दिवसांनी त्यांच्या मैत्रीत झाली आणि काहीच महिन्यात ह्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. ते दोघे एक दुसऱ्याशी खूप जास्त प्रेम करायचे. ते दोघे एकसोबत कोचिंगला जायचे, यायचे, ट्रॅव्हल करायचे, राहायचे आणि खूप एकदम प्रॉपर जे आपण ड्रीम कपल म्हणतो ना, प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं किंवा ऐसा कुछ लाईफ, तसेच ते लोक आयुष्य जगत होते. सर्व एकदम मस्त चालू. 2018 तर दोघांसाठी खूप जास्त सुंदर गेला आणि 2019ला त्यांचे परीक्षा होते. निकीची नीटची एक्झाम होती आणि साहिलची SSCची एक्झाम होती. पण अनफॉर्च्युनेटली माहिती नाही का, ते दोघेही त्या एक्झाममध्ये नापास झाले. म्हणजे दोघांचीही एक्झाम क्लिअर नाही झाली. असं नाही की ते लोक अभ्यास नाही करायचे, लोक अभ्यासही करायचे, पण दोघांचेही क्लिअर नाही झाले एक्झाम. पण तोपर्यंत दोघेही एक दुसऱ्याच्या खूप जास्त प्रेमात पडले होते. ते दोघे एका दुसऱ्यामध्ये आपलं फ्युचर बघत होते. त्या दोघांना एकत्र राहायचं होतं, लग्न करायचं होतं, असे नवीन नवीन स्वप्न बघत होते ते लोक. त्यामुळे त्यांनी विचार केला की आपल्याला एकसोबतच राहायचं आहे, सर्व आपण एकसोबत हा पूर्ण आयुष्य काढायचं आहे. त्यांनी हे ठरवलं की हा अभ्यास वगैरे आपण साईडला ठेवूया, बेसिक ग्रॅज्युएशनची कोणती डिग्री घेऊया आणि लग्न करून एकत्र राहूया. निकीने तिची नीट प्रिपरेशन सोडून BA इंग्लिश ऑनर्ससाठी एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतला व साहिलनेही त्याचे SSCची प्रिपरेशन सोडून एका नॉर्मल कॉलेजमधून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. आता हे दोघे एकत्र सोबत राहत होते. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते की कपल लग्नाआधीही एकत्र राहतं, तसं हे दोघे राहत होते दिल्लीमधल्याच उत्तम नगर भागात. आणि ही गोष्ट फक्त त्यांच्या क्लोज फ्रेंड्सना माहिती होती, जे त्यांची अगदी जवळचे मित्र होते. फक्त त्यांना ही गोष्ट माहिती होती की हे दोघे एकत्र राहतात. त्यांनी त्यांच्या घरातल्यांना वगैरे काहीच याबद्दल काही कल्पना दिली नव्हती. तर 2019 ते मार्च 2020 पर्यंत ते दोघे एकत्र राहिले. आणि तुम्हाला जसं माहिती आहे की मार्च 2020मध्ये कोविड पॅन्डेमिक आलं होतं आणि त्यामुळे सर्व काही बंद होत होतं. खूप लोक आजारी पडत होते, खूप लोकांचे जीव जात होते आणि प्रॉपर एक कर्फ्यू लागलेला आपल्या इकडं, जे खूप जास्त स्ट्रेसफुल सिच्युएशन होती. त्यामुळे निकीच्या वडिलांनी तिला काळजीपोटी परत तिच्या घरी हरियाणाला बोलवलं. निकी सुरुवातीला ऐकत नव्हती. तिला इथे साहिल बरोबर राहायचं होतं, पण तिचे वडिलांनी तिला जबरदस्ती थोडं ओरडून वगैरे परत बोलवलं आणि निकीकडे इथे काही ऑप्शन नव्हता. तिला परत तिच्या घरी हरियाणाला जावं लागलं. कारण त्यावेळी तिच्याकडे काही रिझन नव्हतं ना राहायचं. कॉलेजेस बंद होते, क्लासेस बंद होते, सर्व काही ऑनलाईन होतं. त्यामुळे तिकडे राहण्याचा काही रिझन नव्हता. त्यामुळे निकीला परत जावं लागलं. पण जातेवेळी तिने साहिलकडून काही प्रॉमिस करून घेतले, काही वचन घेतले की भले मी तुझ्याशी लांब जाते, आपण दोघे लांब असू, पण आपण नेहमीच एक दुसऱ्याला कॉल करू, रोज कॉल थ्रू किंवा सोशल मीडिया थ्रू आपण कनेक्टेड राहू.
आणि साहिलनी ती गोष्ट ॲग्री केली. निकी गेली आणि हे दोघे बोलायचे, म्हणजे हे लोक बऱ्यापैकी कनेक्टेड होते. त्यानंतर काही दिवसांनी साहिलही त्याच्या घरी नजाफ घरला गेला. त्या दोघांमध्ये कॉन्टॅक्ट तर सुरूच होता. ते लोक रोज कॉलवर वगैरे बोलायचे, व्हिडिओ कॉलवर वगैरे बोलायचे. सो दे वर कनेक्टेड. पण ते दोघं एका दुसऱ्याशिवाय राहू नव्हते शकत. त्यांना एक दुसऱ्याला कसंही करून भेटायचं होतं. आणि जसंच 2020 मध्ये थोडेफार रिस्ट्रिक्शन जेव्हा कमी झाले, लोकांना ट्रॅव्हलसाठी अलाव करायला लागले, तेव्हा निकी घरी खोटं बोलून की ती जी परीक्षा आहेत ती हरियाणामधून दिल्लीला आली. आणि तसंच काही साहिलनीही त्याच्या घरी सांगितलं, काही कारण सांगितलं आणि तोही त्याच्या नजाफघरमधून दिल्लीला आला. ते लोक आले, एक दुसऱ्याला भेटले दिल्लीला. आणि त्यावेळी त्या दोघांना हे तर समजलं होतं की ते दोघं एका दुसऱ्याशिवाय राहू नाही शकत. त्यांना एक दुसऱ्याच्या सोबत राहायचं आहे आयुष्य. ते दोघे आले, भेटले, त्यांनी एक दुसऱ्याला काही प्रॉमिसेस केले की आपण कायम एक सोबत राहू वगैरे असं तसं, आणि परत आपापल्या घरी निघून गेले. ते लोक असे कनेक्टेड होते, कॉल वगैरे करायचे ते सर्व. 2022 मध्ये जेव्हा लॉकडाऊन ओपन झालं, लॉकडाऊन संपलं आणि कोचिंग क्लासेस परत जेव्हा रिस्टार्ट झाले, तेव्हा निकी परत एकदा तिच्या घरून दिल्लीला शिफ्ट झाली आणि कोचिंग क्लास जॉईन केलं तिने. पण यावेळी साहिल मात्र दिल्लीला आला नव्हता. तो त्याच्या घरीच होता. पण तो नेहमीच निकीला महिन्यातून एकदा दोनदा तरी भेटायचाच. तो त्याच्या गावावरून दिल्लीला यायचा, हे दोघं भेटायचे आणि तो परत जायचा. असं त्यांच्यात चालू होतं. आता इथपर्यंत तर सर्व काही मस्त चालू होतं, सर्व काही सुरळीत चालू होतं. पण इथे एक कॅच होता. ते जे रिलेशनशिपमध्ये होते किंवा ते जे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते, एकत्र जे राहत होते, त्याबद्दल त्यांनी त्यांच्या घरातल्यांना काहीच कल्पना दिली नव्हती. आणि हे मेक सेन्स पण करतं, कारण निकी एका मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करत होती आणि तिचे पॅरेंट्स खूप स्ट्रिक्ट होते. म्हणून तिला भीती होती की जर मी हे काही सर्व सांगितलं तर कदाचित तिचे घरचे हे अलाव नाही करणार, कारण ती लहानही होती, अभ्यास करत होती, कॉलेजमध्ये होती, ते कारण होतं. आणि दुसरीकडे साहिल एका बिझनेस फॅमिलीमधून बिलॉंग करत होता. त्याच्या वडिलांचे खूप सारे बिझनेसेस वगैरे होते आणि त्याच्या वडिलांनी साहिलच्या नावावर काही त्यांची प्रॉपर्टी केली होती, ज्याच्यात त्यांच्या गावाकडची एक जमीन होती आणि एक त्यांचा ढाबा होता. खाओ पिओ ढाबा असं नाव होतं त्या ढाब्याचं. ते दोन्ही साहिलच्या नावावर होते. आता साहिलचं वय होत होतं, म्हणजे त्याचं ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं आणि सर्व काही होतं. त्याच्या वडिलांनी त्याला एक आग्रह केला की बाबा आता तुझं सर्व काही झालं आहे, तू आता लग्न करून दे. आम्ही तुझ्यासाठी एक मुलगी शोधतो, तू लग्न कर आणि तू आता आपला जो फॅमिली बिझनेस आहे त्याकडे लक्ष दे. आणि साहिल त्याच्या घरी फक्त त्याच्या वडिलांना घाबरायचा, म्हणून तो त्यांनाही काही नाही बोलू शकला नाही. त्यांनी जसे त्याच्या वडिलांनी सांगितलं त्यांनी ते स्वीकार केलं आणि साहिलचे वडीलही खूप खुश झाले. त्यांनी बाहेर जाऊन त्याच्या पूर्ण परिवाराला सांगितलं की बाबा साहिल आता लग्न करणार आहे, ह्याच्यासाठी आपल्याला मुलगी शोधायची आणि तो पुढे जाऊन आपला हे जो घरातलाच धंदा आहे, जो फॅमिली बिझनेस आहे, तो सांभाळणार आहे. काही दिवसांनी त्यांनी अजिबात वेळ न घालवता साहिलला एक सुंदर मुलगी शोधली आणि तिच्याबरोबर त्याचं लग्न ठरवलं. आणि जसं तुम्हाला माहिती आहे 2020 नंतर साहिल हा त्याच्या घरी राहत होता आणि निकीला तो अधूनमधून फक्त भेटायला यायचा, महिन्यातून एकदा दोनदा. पण जसंच त्याचं हे लग्न ठरलं त्यांनी निकीला भेटायचं कमी केलं. महिन्यातून एक दोनदा यायचं दिल्लीला भेटायला, त्याचं खूप कमी झालं. ते इवन त्यांचे कॉलवर मेसेजेसवर बोलणं खूप कमी झालं होतं. निकीला आता हे तर गोष्ट समजली होती की डाल में कुछ काला है, कुछ गडबड तो है. पण तिने साहिलला हे कधी जाणवून नाही दिलं. तिने स्वतःहून साहिलला कधी सांगितलं नाही असं की मला असं फील होतंय. ती जेव्हाही साहिलला भेटायची ती असं दाखवायची की सर्व काही खूप नॉर्मल आहे आणि सर्व काही मस्त चालू आहे. सॉरी मित्रांनो, आय नो मी तुम्हाला मध्येच थोडं डिस्टर्ब करतोय, पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला माहिती आहे का, जवळजवळ 80% लोक जे आपले व्हिडिओज बघतात ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत, 80 जास्त. तर तुम्हाला एक सांगायचं आहे की फ्रीमध्ये यार सबस्क्राईब करण्याला तुम्हाला पैसे नाही लागत, तर प्लीज 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 तुम्ही सबस्क्राईब करा, कारण ती गोष्ट तुमच्यासाठी फ्री आणि आपल्याला खूप काही हेल्प होतं. आपण जे काही व्हिडिओज वगैरे बनवतो ते बनवायला आम्हाला प्रोत्साहन मिळतो. तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हालाही आपल्या पॉडकास्टवर यायचं आहे, जर तुमचे काही स्टोरीज असतील किंवा प्रोफेशनली तुम्ही डॉक्टर असाल, लॉयर असाल, काहीही असाल आणि तुम्हाला तुमचे स्टोरीज झालं किंवा तुम्हाला कोणत्या विषयावर बोलायचं असेल, तर खाली एक गुगल फॉर्म दिलेला असेल, तो नक्की फिल करा. तिथे तुमचा नंबर वगैरे टाका आणि आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि आपण एक सोबत पॉडकास्ट करू. ठीक आहे, आता व्हिडिओ कंटिन्यू करा. बाय. आता 9 फेब्रुवारीला निकीला तिच्या एका मित्राचा कॉल आला. तिला एका सोर्सकडून हे कळालं की उद्या 10 फेब्रुवारीला साहिलचं लग्न आहे. हे ऐकताच निकीच्या पायाखालची जमीन सरकली. तिला समजलं नाही मी काय करू बाबा, मी एवढा वर्ष ज्या मुलावर प्रेम केलं त्याचा अचानक लग्न कसं ठरू शकतं, तेही उद्या. तसंच साहिलला कॉल लावला आणि साहिलला ती खूप जास्त ओरडली. ती बोलली बाबा तू असं कसं करू शकतोस, आपण दोघं एवढं एकत्र राहिलोय, आपण सोबत राहिलोय, आपण एक दुसऱ्यांना एवढं प्रेम केलं आणि ते सर्व तू एका
क्षणात कसं विसरून गेलास? आणि हे सर्व तुम्हाला सांगितलंही नाही. तुझं लग्न ठरलं, तुझा साखरपुडा झाला आणि उद्या तुझं लग्न आहे आणि हे सर्व मला आता आज रात्री माहिती पडतंय. निकीने आताच्या आता साहिलला दिल्लीला भेटायला बोलवलं. साहिलने सुरुवातीला नकार दिला की बाबा मला आता भेटता येणार नाही, उद्या माझं लग्न आहे आणि मी माझ्या वडिलांच्या विरोधात जाऊ शकलो नाही. माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हता आणि मी नाही करू शकलो आणि आता मला भेटताही येणार नाही. त्यावेळी निकीने साहिलला धमकी दिली की तू आताच्या आता मला भेटायला ये, नाही तर मी उद्या तिथे येईन, तुझ्या लग्नात तुझ्या मंडपात येईन आणि तिथे मी तमाशा करेन आणि सर्वांना सांगेन की बाबा तू काय माझ्याबरोबर केलेस, आपण एक दुसऱ्यासोबत होते, सर्वांना मी भांडा फोडून टाकेन. हे ऐकून साहिल खूप जास्त घाबरला. साहिल त्याच वेळी रात्री त्याची गाडी घेऊन नजाफघरमधून दिल्लीकडे रवाना झाला. आता काही तासांनी साहिल निकीच्या घराखाली पोहोचतो. तो तिला खाली बोलवतो. निकी त्याच्या कारमध्ये येते आणि जोरजोरात भांडायला लागते. लोक एका ड्राईव्हवर जातात आणि ते जोरजोरात त्यांचं भांडण सुरू होतं. निकी रडत असते की बाबा तू का माझ्याबरोबर असं केलंस, तू मला फसवलंस, तू माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलंस आणि तू मला फसवलंस. आणि तिथे साहिलचं फक्त एकच उत्तर असतं की बाबा मी माझ्या वडिलांच्या विरोधात जाऊ नाही शकत आणि जेही त्याने ठरवलं ते नकारू नाही शकत, मला करावंच लागेल आता लग्न. निकीने साहिलला एक आयडिया दिली की आपण एक काम करूया, आपण कुठेतरी पळून जाऊया, आपण पळून जाऊ, लग्न करूया आणि गायब होऊया इथून, हे सर्वांपासून आपण लांब जाऊया, आपण एक दुसऱ्याशी प्रेम करतो, आपण निघून जाऊया इथून. आणि साहिल तिथे घाबरला. तो तिला बोलला की बाबा असं नाही होऊ शकत, तू माझा आता विचार काढून टाक डोक्यातून, कारण आता असं काहीच होऊ नाही शकत, कारण आता दोघांचे जे परिवार आहेत, जे फॅमिली आहेत, ते दोघे इन्व्हॉल्व आहेत. आता इथे लोक आहेत, 4 चौघ आहेत आणि मी जर असा पळून गेलो तर माझ्या परिवाराचं नाव खराब होईल आणि ते मी अजिबात करू नाही शकत. तेव्हा निकीने त्याला परत एकदा ती सेम धमकी दिली की जर तू उद्या माझ्याबरोबर पळून नाही आलास तर मी त्या मंडपात येऊन परत तमाशा करेन आणि तुझ्या घरच्यांना सर्व काही सांगून टाकेन, जे काही आपल्यामध्ये होतं, जे काही आपण एकत्र राहत होते ते सर्व सांगून टाकेन. आता साहिलला खूप जास्त राग आला. त्याला काहीच समजत नव्हतं की तू काय करेल, कारण एकीकडे उद्या त्याचं लग्न ठरलंय, तिकडे लोक वाट बघतायत आणि दुसरीकडे हा एका दुसऱ्या शहरात एका मुलीबरोबर आहे, जी त्याला बोलते पळून माझ्याबरोबर पळून चल. त्याला काहीच समजलं नाही. त्याने त्याच्या कारमध्ये असलेलं मोबाईल चार्जर काढलं आणि निकीचा गळा त्याच्याने दाबू लागला. त्यांनी एवढा जोरात दाबलं की काही क्षणात निकीचं जीव गेलं. आता थोड्या वेळाने जेव्हा त्याचा राग शांत झाला, साहिल त्या गाडीच्या बाहेर आला. बाहेर येऊन त्याला हे रिअलाईज झालं की बाबा मी काय केलं, ज्या मुलीवर सर्वात जास्त प्रेम केलं मी तिलाच मारून टाकलं. आता तो तिथे रडायला लागला. त्याला काहीच समजत नव्हतं, पण तो आता काय करणार. त्याला या बॉडीला तर ठिकाणी लावायचंच होतं, कारण उद्या त्याचं लग्न आहे आणि कोणालाही घरी माहिती न पडो, कारण तर परत नाव खराब होईल. तिथे त्याला काही आयडियाजही आले. त्याने सुरुवातीला हा विचार केला की आपण एक काम करूया, आपण हिच्या बॉडीला घेऊया आणि एका जंगलात फेकून देऊ. पण तिथेही थोडं रिस्क होतं, कारण जंगलात जर त्यांनी बॉडी फेकली काही दिवसांनी तिथे वास येईल आणि पोलीस त्याच्यापर्यंत इझिली पोहोचू शकतात. त्याचा दुसरा विचार असा होता की ह्या बॉडीला आपण एका नाळ्यात, एका नदीत फेकून देऊ. पण तिथेही रिस्क आहे. काही टायमानंतर ती ही बॉडी परत वरती तरंगेल आणि परत पोलिसांना माहिती पडेल. त्याला काहीच सुचत नव्हतं. तेवढ्यात त्याला आठवलं की जो त्याचा ढाबा आहे, जो मी सुरुवातीला तुम्हाला बोललो ना, खाओ पिओ ढाबा, जो त्याच्या वडिलांनी साहिलच्या नावावर केला होता, त्या ढाब्यात त्याला आठवलं की त्या ढाब्यात तर कोणीच नाही आहे. जे वर्कर्स आहेत ते त्याच्या घरी लग्नाचं काम करायला गेले आणि ढाबा पूर्ण खाली आहे. त्याने विचार केला की आपण ह्या बॉडीला घेऊन ढाब्यावर जाऊया, तिथे लपवून ठेवूया, उद्या हे लग्न वगैरे उरकून मग नंतर बघू हिचं काय करायचं आहे. तो त्या ढाब्यावर गेला, त्यांनी जागा शोधली आणि त्याला एक फ्रीज दिसलं, एक ब्ल्यू कलरचं फ्रीज. तो तिच्याजवळ गेला, त्याने ओरबटत खेचत निकीला त्या फ्रीजपर्यंत नेलं आणि तिला त्या फ्रीजमध्ये, ब्ल्यू कलरच्या फ्रीजमध्ये कोंबून ठेवलं. त्यानंतर साहिल त्याच्या घरी गेला. त्या दुसऱ्या दिवशी लग्न वगैरे होतं, त्याने ते सर्व अटेंड केलं. पण त्याचवेळी गेल्या काही दिवसांपासून निकी तिच्या घरच्यांचा कॉल उचलत नव्हती. तिच्या घरच्यांचे वारंवार कॉल येत होते. आता तिच्या घरच्यांनी तिच्या एका मैत्रिणीला कॉल लावला आणि विचारलं, बाबा की निकी कुठे आहे, निकी आमचं कॉल नाही उचलत आहे, नाही कॉल बॅक करत आहे, काय झालं आहे, ती ठीक आहे ना. तेव्हा तिची मैत्रीण बोलली की निकीने मला सांगितलेलं की ती मसुरीला कुठेतरी जाणार आहे, फिरायला जाणार आहे, तर मे बी त्यामुळे तिचा कॉल वगैरे नसेल लागत. तुम्ही टेन्शन नका घेऊ, एक 2 दिवसच झाले ना, टेन्शन नका घेऊ, मे बी तिथे नेटवर्क नसेल, ती परत आल्यावर करेल तुम्हाला कॉल, नाहीतर मी सांगते तिला करायला कॉल, तुम्ही टेन्शन नका घेऊ. निकीच्या पॅरेंट्सना वाटलं ठीक आहे बाबा, ती असेल थोडं कामात वगैरे असेल, बाहेर फिरत असेल, तर आपण थोडं वेट करूया. त्यांनी वेट केलं. आता 14 फेब आलं होतं, तरीही निकीचा नाही कॉल लागत होता, नाही कॉल येत होता. पण तरीही तिच्या वडिलांनी, माहिती नाही का, ही खूप स्ट्रेंज गोष्ट आहे, तरी तिच्या वडिलांनी पेशन्स ठेवलं आणि बोललं की ठीक आहे, करेल मुलगी आल्यावर कॉल. पण त्याच दिवशी नजाफघरच्या पोलीस स्टेशनमध्ये, जिथे साहिलचं घर होतं, त्यांच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये अचानक दुपारी एक कॉल येतो आणि त्या कॉलवर त्यांना एक कोणतरी अननोन व्यक्ती एक टिप देतो की बाबा साहिल नावाच्या मुलाने त्याच्या ढाब्यावर एक
डेथ बॉडी लपवली आहे. हे ऐकून पोलिसही शॉक होतात. पोलीस साहिलला कॉल लावण्याचा प्रयत्न करतात, पण साहिल काही त्यांचा कॉल उचलत नाही. बेबी तो लग्नात वगैरे बिझी असेल, तो कॉल त्यांचा काही उचलत नाही. पोलिसांना असं वाटतं की बाबा फेक टिप असेल, कोणतरी आपली भंकस करते. तरी पण पोलिसांनी एक चान्स घेतला. त्यांनी काही पोलिसांना त्याच्या ढाब्यावर पाठवलं. पोलीस आता त्या ढाब्यावर गेले. त्यांना काहीच सापडत नव्हतं, म्हणजे खूप काही नॉर्मल होतं. पूर्ण ढाबा बंद होता. सर्व कामगार वगैरे त्याच्या लग्नात बिझी होते. त्या लोकांना असं वाटलं कायच आहे. पोलिसांनी सर्वीकडे शोधलं, काही सापडत नव्हतं. आता पोलीस फायनली त्याच्या किचनमध्ये गेले. किचनमध्ये त्यांना एक विचित्र वास येत होता. त्यांना तिथे एक ब्ल्यू कलरचा फ्रीज दिसला. ते त्या फ्रीजच्या जवळ गेले. जसंच त्यांनी फ्रीजचा दरवाजा उघडला, ते बघून त्यांचाही एकदम पायाखालची जमीन सरकली. त्यांनी बघितलं की त्याच्या फ्रीजमध्ये एका मुलीच्या डेड बॉडीला कोंबून ठेवले. हे पोलिसांसाठी ही खूप विचित्र गोष्ट होती की बाबा कोण माणूस असा कसं करू शकतो. आता पोलीस खूप सतर्क झाले होते. त्यांना आता हे तर माहिती पडलं होतं की हे खून साहिलनीच केलंय, पण कुठे केलं, का केलं, कशाला केलं ते माहिती नव्हतं. आणि हे सर्व समजण्यासाठी, ह्याचं पुरावे काढण्यासाठी DCP सतीश कुमारनी पोलिसांची एक टीम बनवली साहिलच्या इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी. त्यांना एक ऑर्डर दिली की तुम्ही साहिलच्या घरी जा, त्याला इथे घेऊन या आणि त्याची इन्व्हेस्टिगेशन सुरू करा की त्यांनी हे सर्व का केलंय. पोलीस गेले त्याच्या घरी त्याला अरेस्ट करण्यासाठी, आणि तिथे पोलिसांना हे समजलं की साहिलच्या घरी तर कोणीच नाही आहे. अख्खं साहिलचं घर रिकामं होतं. पोलीस परत आले. काही टायमानंतर पोलिसांना हे समजलं की साहिल आणि त्यांचा पूर्ण परिवार बाजूच्या एका गावात गेले पूजा करण्यासाठी. दुसऱ्या दिवशी पोलीस परत त्याच्या घरी गेले, तेव्हा त्यांनी 15 फेब्रुवारी 2022ला साहिलला अरेस्ट केलं. आता ह्यात एक खूप मोठा ट्विस्ट येतो. साहिलने पोलिसांना सर्व माहिती दिली, पण सर्व माहिती खरी नाही दिली. साहिलने पोलिसांपासून खूप गोष्टी लपवल्या. जसं आतापर्यंत आपल्याला माहीत होतं की निकी ही साहिलची गर्लफ्रेंड आहे, पण असं नव्हतं मित्रांनो. निकी ही साहिलची वाईफ होती, साहिलची बायको होती. आणि हे पोलिसांना कसं माहिती पडलं की जेव्हा पोलीस निकीचा घर तपासत होते, तेव्हा तिथे त्यांना एक फोटो सापडला, आणि तो फोटो होता त्यांच्या लग्नाचा. त्या दोघांनी 1 ऑक्टोबर 2020ला लग्न केलं होतं. ते तुम्हाला सांगितलं ना की कोविडची रिस्ट्रिक्शन ऑन झाली होती, तेव्हा निकी परत हरियाणावरून दिल्लीला आली होती आणि साहिलही आलं होतं. ते दोघं भेटले आणि परत आपापल्या घरी गेले. त्यावेळी त्यांनी लग्न केलं. आणि हे पोलिसांनी कन्फर्म करून घेतलं. ज्या मंदिरातला तो फोटो होता त्या मंदिरात गेले पोलिस, आणि तिकडच्या एका ब्राह्मणांनी हे कन्फर्म केलं की बाबा हो, ह्या दोघांनी लग्न केलं आणि मीच त्यांचं लग्न लावून दिलं. आणि अशाच प्रकारे साहिलनी खूप गोष्टी फिरवून पोलिसांना सांगितल्या होत्या. जसं फॉर एक्झाम्पल, जसं तो बोलतो की त्यांनी निकीला ISBT गेट समोर एका झाडाखाली मारलं होतं, आणि जेव्हा पोलीस CCTV फुटेज चेक करतात, त्याची गाडी तिथे दिसत नाही, तेव्हा साहिल बोलतो नाही मी दुसरीकडे मारलं होतं. तर असे बरेच प्रकारच्या गोष्टी तो खूप फिरवून सांगत होता. पण जेव्हा पोलिसांनी अजून त्याशी जरा स्ट्रिक्टली विचारलं, तेव्हा त्यांनी सर्व खरं सांगितलं. तरी खरी घटना अशी होती की जेव्हा 9 फेब्रुवारी 2023ला जेव्हा निकीला असं कळलं की उद्या साहिलचं लग्न आहे, त्यांनी कॉल करून त्याला जेव्हा घरी बोलवलं, तेव्हा जवळपास रात्री 11 वाजता साहिल तिच्या घराकडे आला आणि तिच्या घरी गेला. ते लोक त्या घरातून दुसऱ्या दिवशी 10 फेब्रुवारी 2023ला पहाटे 3 वाजता बाहेर पडले, आणि त्या दोघांनी एक प्रॉमिस केलं की आपण दोघे इथून खूप लांब पळून जाऊया आणि पळून जाऊन लग्न करू आपण, आणि जे काय होईल पुढे, जे काय होईल ते फेस करू, असं साहिलने निकीला प्रॉमिस केलं होतं. त्यांनी त्या रात्री दिल्लीमधून कार काढली. त्यांचा असं प्लॅन होतं की आपण हिमाचल किंवा गोव्याला जाऊ आणि तिथे जाऊन लग्न करू. आणि ते लोक त्याच दिशेने निघाले. निकीने सर्व तिचे बॅग वगैरे सर्व बोऱ्या बिस्तर सर्व पॅक करून एका बॅगेत आणलं होतं, आणि ते लोक गोव्याच्या दिशेने निघाले. रस्त्यात जाता त्यांचं खूप मोठं भांडण झालं आणि माहिती नाही रागाच्या भरात साहिलने त्याची गाडी ISBT गेट समोर एका झाडाखाली नेली. साहिलने पोलिसांना हे तर सांगितलं होतं की त्यांनी निकीचा जीव कसा घेतला, त्या वायरने कसं घेतलं, फक्त त्यांनी टाईम चुकीचं सांगितलं होतं. तो रात्रीचा टाईम नव्हता, तो पहाटेचा टाईम होता. आता तुम्हाला हे तर माहिती आहे की साहिलनी निकीचा जीव कसा घेतला. त्यांनी ती वायर काढली आणि जोरात गळा दाबला, त्यांचा जीव गेला. आता साहिल खूपच जास्त घाबरला होता त्यावेळी, आणि त्याला समजत नव्हतं की मी या बॉडीचं काय करू आता. त्यांनी वेगवेगळे डोकं लावलं, विचार केलं, पण त्याला समजत नव्हतं. तर त्यांनी काय केलं की त्यांनी निकीला सरळ केलं, म्हणजे निकीला त्यांनी सीटवर सरळ ठेवलं आणि असं दाखवलं की कोण एक पॅसेंजरच त्याच्या बाजूला झोपला आहे असं दाखवलं, आणि ती गाडी तिथून त्यांनी बाहेर काढली. त्या एका डेथ बॉडीसोबत
त्यांनी ती गाडी दिल्लीच्या रोडवर फिरवली आणि थोड्या वेळानंतर त्यांनी त्याच्या वडिलांना कॉल करून सर्व खरं खरं सांगितलं. कारण त्याला माहिती होतं तू आज नाही तर उद्या पकडला जाणार आहे आणि त्याच्याकडे दुसरं काहीच ऑप्शन नाही आहे. त्याने त्याच्या वडिलांना कॉल केला आणि त्यांनी हे सर्व खरं खरं सांगितलं. त्याच्या वडिलांनी त्याला ही आयडिया दिली की तू ती डेड बॉडी, निकीची डेड बॉडी तू ह्या ढाब्यावर आण, आपल्या ढाब्यावर आण आणि तिथून आपण काहीतरी बघू. साहिल गाडी घेऊन आता त्यांच्या ढाब्याकडे आला. तिथून घरून साहिलचे वडील व त्याचे काही मित्र घरून वेगवेगळ्या गाडीत निघाले आणि जसेच ते लोक त्या ढाब्यावर पोचले, त्याच्या वडिलांनी आणि त्याच्या मित्रांनी तिच्या डेड बॉडीला त्या फ्रीजमध्ये कोंबून ठेवलं, त्या फ्रीजमध्ये सडत ठेवलं. आणि त्या बॉडीला फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते लोक परत घरी आले, लग्नघरात आले आणि ते बोलले की ठीक आहे सध्या तरी तिथे ठेवली आहे, आपण लग्न वगैरे उरकल्यावर हँडल करू. आता 10 फेबला साहिलचं लग्न होतं आणि सर्व काही त्याच्या प्लॅनच्या अनुसार चालू होतं. पण 12 फेबला निकीच्या घरातून मग निकीच्या काही मित्रांचा साहिलला कॉल येतो आणि ते लोक विचारतात की बाबा निकी कुठे आहे, 2-3 दिवस झाले ती काय कॉलचं उत्तर वगैरे नाही देत आहे, कुठे आहे निकी. तेव्हा साहिल घाबरतो आणि बोलतो की बाबा मला नाही माहिती की निकी कुठे आहे, असेल ती बोललेली मागे की तिच्या मित्रांबरोबर ती मसुरीला वगैरे कुठे जाणार होती, तिथेच असेल, ती करेल कॉल, मला माहिती नाही. पण इथेच साहिलची एक चूक होते. जसं तुम्हाला माहिती आहे की जेव्हा निकीने साहिलला बोलवलं होतं 9 तारखेला, साहिल तिच्या घराकडे 11 वाजता पोचला आणि तिच्या घरी गेला, तेव्हा तिकडच्या काही शेजाऱ्यांनी साहिलला तिच्या घरी जाताना बघितलं होतं आणि त्यांनीच पोलिसांना ही माहिती दिली. आता पोलिसांना हे तर माहिती पडलं की साहिलच निकीचा खरा खुनी आहे, साहिलनीच खून केलं आहे. पण ह्यावर इन्व्हेस्टिगेशन अजून सुरू आहे. या केसचा अजून निकाल नाही लागला आहे आणि अजूनपर्यंत तो माणूस कोण आहे ते कन्फर्म नाही झालं आहे. ज्या माणसाने ते पोलिसांना टिप दिली होती ना कॉल करून की या ढाब्यावर डेड बॉडी आहे, तो माणूस आतापर्यंत तर माहिती नाही पडला आहे. आणि एका इंटरव्ह्यूमध्ये निकीचे वडील त्या रिपोर्टर्सना हेही सांगतात की एके दिवशी त्यांना साहिलच्या वडिलांकडून कॉल आलेला आणि त्यांनी कन्फ्रंट केलेलं की त्यांच्याच मुलांनी साहिलनीच निकीचा खून केला आहे आणि आम्हाला माफ करा. अरेस्ट झाल्यानंतर साहिलनीही पोलिसांना सांगितलं की त्याला माहिती आहे, त्याला या गोष्टीची जाणीव आहे की त्या हातून खूप मोठी चूक झाली आहे आणि त्याला हे सर्व नव्हतं करायला पाहिजे. म्हणजे तो बोलला की मी ज्या व्यक्तीवर आयुष्यभर एवढं जास्त प्रेम केलं त्याच व्यक्तीला मी मारून टाकलं. पण आमच्या रिसर्चनुसार ही केस अजूनपर्यंत कोर्टामध्ये चालू आहे, याच्यावर काही प्रॉपर रिसर्च लागला नाही आहे. जर इन फ्युचर ह्याच्यावर काही माहिती पडतं तर नक्कीच त्याच्यावरही आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजची ट्रू क्राईम एपिसोड 3 तुम्हाला कसं वाटलं, खाली नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण या गोष्टीत नवीन आहोत आणि अजून शिकण्याचा प्रयत्न करतोय. अजून कोणती दुसरी केस तुम्हाला असं वाटते की आपण घेतली पाहिजे तेही कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला माहिती आहे का आपले जवळजवळ 80% लोक आहे ना बघतात आणि सबस्क्राईब नाही करत, तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपण परत एकदा भेटू अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.